यानंतर पुण्यात एक मोठी बातमी येते ती पाहूयात। पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये एक सर्वात मोठी अपडेट आली आहे। ड्रग रॅकेटचा मास्टरमाइंड संदीपचा शोध सुरू आहे आणि संदीप धुनिया विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे। ड्रग्ज प्रकरणामध्ये आता इंटरपोलची मदत घेतली जाणार आहे। ड्रग्ज तपासामध्ये केंद्रीय यंत्रणा सुद्धा सहभागी होणार आहेत आणि संदीप धुनिया कुवेतला पळाल्याचा संशय आहे पोलिसांना। या ड्रग्ज रॅकेटमध्ये टेरर फंडिंग, अंडरवर्ल्ड आणि हवाला रॅकेट संबंधी सुद्धा तपास केला जाणार आहे। पुणे ड्रग्ज प्रकरणातले हे अपडेट काही समोर आले। संदीप धुनिया विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे। या प्रकरणाच्या तपासात आता इंटरपोलची सुद्धा मदत घेतली जाणार आहे। केंद्रीय तपास यंत्रणांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे। वैभव, काय अपडेट्स? श्वेता, पुण्याच्या ड्रग रॅकेटचा मास्टरमाइंड जो आहे संदीप धुनिया उर्फ सनी, याच्या हा कोण आहे या सगळ्याची माहिती मिळाल्यानंतर आता पुणे पोलीस जे आहेत ते प्रचंड ऍक्शन मोडवर आलेले होते। केंद्रीय यंत्रणांसोबत ताळमेळ ठेवून या संदीप धुनिया याच्या विरोधामध्ये रेड कॉर्नर नोटीस जी आहे इंटरपोलची ती जारी करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात इंटरपोल सोबतही भारताच्या केंद्रीय यंत्रणांनी समन्वय साधल्याची माहिती कालच पोलीस आयुक्तांनी दिलेली होती। या सगळ्या तपासामध्ये आता केवळ पुणे पोलीसच तपास करतात असं नाही, तर देशाच्या केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत ज्याच्यामध्ये NIA असेल किंवा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो असेल, NCB असेल, यांच्या सोबत CBI सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये तपास करते। याचं कारण या प्रकरणातला टेरर फंडिंगचा अँगल जो आहे तो अत्यंत मोठा आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावरती ड्रग्सची विक्री झाल्यानंतर त्यातून मिळणारे पैसे हे हवाल्याच्या मार्गाने रूट केले जात होते। त्याच्यामुळे जर यात हवाला असेल तर अंडरवर्ल्डचा सहभाग आहे का, या सगळ्या तपासाच्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आणि राष्ट्रीय पातळीवरती या गुन्ह्याचा तपास जो आहे तो करावा लागणार असल्यामुळं ही सगळी यंत्रणांची एकत्रित कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार केंद्रीय यंत्रणांनी या तपासाला सुद्धा सुरुवात केलेली आहे। श्वेता, वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुणे ड्रग्ज प्रकरणातले हे सगळे अपडेट आपण पाहिले।